बिझनेस निर्मिती, त्यामध्ये पैसा आला, सगळ्या गोष्टी आल्या. आपण जेव्हा एखादा बिझनेस उभा करतो, रिस्क बेरर आहे, ज्यामध्ये अपयश येतं. अपयश आलं की निराशा येते आणि आपण गप्पा मारताना तुमच्याही आयुष्यातला तो एक प्रसंग जो अजूनही अंगावर काटा आणतो. मला असं वाटतं की असा प्रसंग ज्यांच्या आयुष्यामध्ये येतोय, त्यांच्यासाठी कसं यातून बाहेर पडावं हे सुद्धा तुम्ही सांगू शकता. माझी मी म्हटलं तसं फॅमिली बॅकग्राऊंड बिझनेसवाला नाही आहे. हं, हं. माझ्या घरात इतकं उच्च शिक्षण घेणारी देखील मुलगी मीच आहे. माझी ही पहिली पिढी आहे, जी मुंबईमध्ये वाढली. माझे बाबा देखील म्हणजे गावाहून मुंबईवरती आलेले पहिली पिढी हं, पप्पांची आणि हं, त्याच्यानंतर ही माझी दुसरी पिढी जी मुंबईत वाढते. हं. असं काही कमर्शियल आणि कॉर्पोरेट लेव्हलचा कोणाचाच बॅकग्राऊंड नव्हता बरोबर, घरामध्ये आणि बरोबर. कोण सपोर्ट करेल. मग मी कुठे कमी पडले बिझनेस उभा करताना ते म्हणजे लीगल गोष्टींमध्ये, टेक्निकल हो. गोष्टींमध्ये. हं. त्याची समज नाही. त्या गोष्टी म्हणजे त्या जाणून घेण्याची आवड आहे. पण तितक्या लेव्हलला कोणी गाईड करणार नाही. पण मला नाही करायचं तर हेच करायचं हे मी त्या दरम्यान ठरवलं होतं. बरोबर. आणि त्याची जेव्हा सुरुवात झाली ना, तेव्हा काही माणसं भेटत गेली नवी-नवी ज्यांना बिझनेस करताना साहजिक आहे नेटवर्किंग खूप गरजेचं असतं. काही माणसं चांगली भेटतात, जे आपल्याला खरंच पुश करतात. पण काही मात्र अशी असतात ना, हिला नाही आहे ना नॉलेज काही गोष्टींचं, तर तिला हं. फसवणं हे त्यांना खूप सोयीचं वाटतं. मग हं. ते फायनान्शियली असो, मग ते लीगल टेक्निकलच्या दृष्टीने असो. काही वेळेस असं झालं, की म्हणजे मी माझ्या पहिल्याच शोमध्ये असं झालं, की काही मेल वगैरेच्या डीलिंग होती. ती हं, डीलिंग माझी हं. फसली. अगं कोणताच बिझनेस असा नसतो, की पहिल्याच दमात उभा केला आणि चल ग्रिप पकडली त्याने किंवा होय, अरे होय, होय. बंपर गेला. मी टेक्निकल आणि लीगल गोष्टींमध्ये, काही वाचण्यामध्ये, काही गोष्टींमध्ये फसले. मी नको त्या लोकांवरती विश्वास ठेवला आणि असं झालं, की बाबा इमोशन्सच्या भरामध्ये डिसिजन घेणं म्हणतो, की अच्छा हं, आपण हं, आहोत हं, ना, वयाने लहान आहेत, पण हे लोकं मोठे, त्यांचा अनुभव आहे. हं. मी विचार न करता त्यांच्यावरती विश्वास टाकला आणि मी तिथे अशा घाणेरड्या लेव्हलला फसले, की त्यांनी चुकीचे मेल टाकणं. ओह! त्यांच्याकडून फायनान्शियली म्हणजे मला अश्युरिटी दिल्यानंतर हं. अगदी दुसऱ्या दिवशी माझा सेटअप उभा राहिला आणि शूट आहे आणि तो जर कॅन्सल केलं, माझे आर्टिस्ट बसलेत, तर मला 10-15 लाखाचा फटका बसेल. अशा वेळेला त्यांनी बॅकआउट करणं. ओह! व्यतिरिक्त अरे ह्या मुलीची कॅपॅसिटी नाही आहे असं स्टुडिओवाल्यांना सांगून नका नको तिच्यावरती काही विश्वास ठेवू नका, आत्ताच्या आत्ता अकाउंटला पैसे ट्रान्सफर करून घ्या, नाही तर शूट चालू करून देऊ नका तिला. अशा पद्धतीने फोन करून सांगणं. आणि बरं हे मला कसं कळतंय, तर हं, तिथे जे ओनर फोन करतात ना, हं. त्यांच्या मागून ते खूप वयस्कर आहे, वयोवृद्ध होते आणि त्यांनी एकमेकांशी बोलताना त्यांची बायको त्यांना इन्स्ट्रक्ट करत होती त्या ओनरशी बोलताना. ओह! आणि ते ओके. मला ऐकू येत आहे की हे स्पष्ट नाही नाही त्याने सांगितलंय हिला काय हिची कपॅसिटी नाही आहे हं, देण्याची हं, वगैरे. हं. तर त्या दरम्यान ना अशा पद्धतीने मला खूप अडवणूक झाली आणि मला लॉस जो भोगायचा होता तो भोगावा लागला. तेव्हा काही काही कलाकारांनी तर म्हणजे मला खूप सपोर्ट केला, पण काही कलाकार त्यांना सिच्युएशन दिसत होती अगं समोर, की हो, मी हो. कुठे फसले, कुठे अडकले. हं, पण हं. त्यांनी मदत करण्याचं सोडून मला ना डेलिबरेटली त्याच्यामधून अजून हिच्याकडून कसा फायदा काढून घेतो. आता कमजोर झाली आहे ना, मग हिच्याकडून आणखी गोष्टी मिळू शकतो, हिच्याकडून हो बोलून घेऊ शकतो. हं, अशा हं. सिच्युएशनला अडकून माझी गळचेपी देखील केली होती त्या दरम्यान. हे चांगले वाईट दोन्ही अनुभव आहेत. आणि मी जवळ सुरुवातीच्याच काळामध्ये पहिल्याच प्रोजेक्टमध्ये 46 लाखाच्या लॉसमध्ये गेले. हं. आणि माझ्या घरामध्ये हे कोणालाच माहीत नव्हतं, की मी 46 लाखाच्या लॉसमध्ये गेले. आणि आय वॉज लाईक अरे हे कळलं कोणाला तर म्हणजे खूप प्रॉब्लेम होईल. आपला फॅमिली बॅकग्राऊंड तेवढा तो स्ट्राँग नाहीये. नाहीये. खरी गोष्ट आहे. करायचं ते आपल्याला करायचं आहे आणि आणि जेव्हा आपल्याला इमोशन्स येतात तेव्हा आपले घरचे येस. सुद्धा त्यानं कुठे ना कुठेतरी येस. अडले जातात. आणि मग लकीली मला हं. काही कामं पण मिळाली. लकीली नाही म्हणणार मी, मेहनतीने मिळवली काही कामं. त्याच्यातून मी 30 लाखाचा लॉस रिकव्हर करून काढला. तो करून काढत म्हणजे तो भरून काढत असताना देखील मला इतक्या लेव्हलचे टॉर्चरचे फोन चालू झाले काही लोकांचे, की बरं, माझे पैसे आत्ताच्या आत्ता दे. बरं. नाहीतर मग इंडस्ट्रीमध्ये, मराठी इंडस्ट्री येस. चित्रपटसृष्टी. मराठी इंडस्ट्रीमधल्या आपल्याच मराठी कलाकारांचे मला काही फोन आले, की बरं. आत्ताच्या आत्ता पैसे दे. बरं त्यातले काही कलाकार जे जेन्युइन होते, मी मी त्यांना सांगितलं, की बघा माझे काही एपिसोड कॅन्सल झाले आहेत. हं, त्याच्यामुळे मला ते गणित आहे फायनान्शियल ते हललेलं आहे. हं, आपण नवे प्रोजेक्ट करून त्याच्यातून ॲडजस्ट करून तुमचा लॉस रिकव्हर करू. हं, मात्र हं. हे ऐकून नाही घेतलं कोणी त्या दरम्यान. काही कलाकार तर असे होते ना, की त्यांनी म्हणजे डीलिंग माझ्याबरोबर जे पार्टनर होते त्यांच्याबरोबर त्यांची झाली होती. आणि ते डीलिंग होत असताना मग त्यांनी आता ठीक आहे ना, गेला ना तो सोडून. मग आता हिच्याकडून हिला काही अमाउंट सांगू शकतो. अशा पद्धतीने त्यांनी अमाउंट सांगितली. बरं. हं. आणि करतेस तू ॲग्रीमेंट साईन बघ तुला ॲग्री असेल तर कर, अदरवाईज मग मी नाहीच लोकेशनवरती मी सेटवरती पाय पण नाही ठेवणार. आत्ता इथे समोर तुला इथे 5 मिनिटात सेटवरती जायचं आहे हं, आणि हं, इथे हं. कबुली मला द्यायची की हो करते की नाही अमाउंट. आणि जर मी नाही म्हटलं, तर माझं शूट कॅन्सल होत आहे.
आणि जर मी हो म्हटलं तर माझा लॉस होतोय फायनान्शियल. मी आधीच अडचणीत आहे, आधीच प्रॉब्लेममध्ये, लॉस मला दिसतोय, शो थांबून चालणार नाही. कारण की लिगली मी काही कमिटमेंट्स दिलेत, ॲग्रीमेंट तसं साईन केलंय. त्याच्यामुळे मला थांबणं, बॅकआउट हा माझ्यासाठी ऑप्शन नव्हता, पुढे न्यायचं होतं. कारण की मला एवढी तरी खात्री होती की लॉस भरून काढेल. पण बोलतात ना, ते फायनान्शियल लॉसपेक्षा मेंटल टॉर्चर होतं ना, हॅरॅसमेंट, सातत्याने फोन, म्हणजे पैसे दे, नाहीतर आता तुझा अपकमिंग येणारा शो जो आहे ना तो मी थांबवेल. अरे ते माझा मार्ग आहे तुमचा लॉस भरून काढण्याचा. त्या शोमधून मी इन्कम काहीतरी मिळवेल आणि तेव्हा मला तो लॉस भरून निघेल आणि तेव्हा मी तुमचे काहीतरी पैसे देईल. तुम्ही उलट म्हणायला पाहिजे की अश्विनी शो चांगला कर आणि आपला जो लॉस आहे तो भरून काढू, मी आहे तुझ्यासोबत. हे न म्हणताना त्यांनी आत्ताच्या आत्ता तुझा शो थांबवेल. माझ्या न्यूजपेपरमध्ये त्यांनी अपकमिंग निर्मितीबद्दल वाचलं. अच्छा, म्हणजे तू शो करतेस, बघ मी तिथे येऊन ऑडियन्समध्ये बसणार, चालूच होऊ देणार नाही तुझा शो, अशा पद्धतीचे मला मेसेजेस आले. आणि आय वॉज लाईक की हे काय करू, म्हणजे मी एवढा मोठा लॉस घरात सांगू कसा, बोलू कशी, मी आणणार कुठून पैसे, मी लिगली अडकते, मी टेक्निकली अडकते. बरं काही गोष्टी जे लिगल असतात ना त्याच्यामध्ये म्हणजे ते इमोशन्सला काही ग्राह्य, फसवलं कोणीतरी, त्या फसवण्याला जे आहे कागदोपत्री फसवलं असेल, आपण कोर्टात धाव घेऊ शकतो. पण जे आपण भावनेच्या भरात विश्वास टाकून जे केलेल्या गोष्टी, त्याला कोर्टात धाव घेणं हा पर्यायच नाही उरत गं. आणि माझं असं झालं की त्या दरम्यान मी आता करू काय, आर्टिस्ट पण कॅन्सल होऊ लागलेत आणि मी खूप रडू लागले आणि मी पटकन फ्लोमध्ये बोलून टाकलं माझ्या मैत्रिणीला की मला ना सुसाईड करावं असं वाटतं. ओके. मी खूप त्रासात आहे. सो मी ती पण घाबरून गेली. जयंती होती त्यावेळेस माझ्यासोबत आणि तिने म्हटलं की हा असं नको विचार करू, आपण ह्याच्यावरती मार्ग काढू. मी म्हटलं तुला की काही लोक जे दाबणारे होते ना त्याच्याबरोबर सपोर्ट देणारे लोक माझ्यावर उभे राहिले. वैजयंती आपटे, विनय आपटेंच्या वाईफ, निर्माती वैजयंती आपटे, निर्मितीचं ते पण निर्मिती क्षेत्रात त्याही आहेत, ॲज अ वुमन म्हणून त्याही आहेत. सो त्यांनी देखील म्हणजे त्यांच्याबद्दल तर म्हणजे ना मला खूप असं लोकांनी सांगितलं होतं त्या खूप स्ट्रिक्ट आहेत, त्या ऐकत नाहीत काही, त्या म्हणजे सहन करणार नाहीत कोणत्या गोष्टी, त्यांना डिसिप्लिन आवडतो वगैरे. पण तुला माहिती ती बाई शेवटच्या क्षणापर्यंत माझ्याबरोबर माझा हात पकडून उभी होती. आणि जेव्हा तिला माझा लॉस कळला आणि मी जेव्हा तिचं पेमेंट करत होते ना तेव्हा तिने म्हटलं की अगं तुझ्याकडून काय पेमेंट घेऊ, तुझी मेहनतही बघते मी आणि तुझा लॉसही बघते मी, तुझं कौतुक वाटतं. तिने पुढच्या प्रोजेक्टसाठी आपण सोबत काय करू शकतो का वगैरे ह्याच्यासाठी जेव्हा मी गेले ना तेव्हा देखील तिने म्हटलं की हो करूयात. तिने मला नेहमी पॉझिटिव्ह रिस्पॉन्स दिला कारण की तिला माझ्या मेहनतीवर विश्वास होता आणि त्या गोष्टी तिने पाहिल्या. तेव्हा ते लोक मला सपोर्ट करत होते आणि मी माझ्या घरच्यांनाही, म्हणजे असे विषय आपण घरात नाही सांगू शकत ग आई वडिलांना की ऑलरेडी ते आपण एका अशा बॅकग्राऊंडमधून आलो आहोत, म्हणजे अगदी आर्थिक चरचण, तो नेहमीची ती शर्यत, नेहमीची ती लढाई. हो, म्हणजे आर्थिकरित्या कोणतेही म्हणजे त्रास आहेत ना माझ्या बाबांनी किंवा माझ्या आईने मला ना पडू दिले नाहीत आमच्यापर्यंत, म्हणजे ते पोहोचूच दिले नाही आमच्यापर्यंत. जर असतील तरी बिनधास्त मागायचो, नाही पैसे ना खिशामध्ये, बाबा पैसे द्या, त्यांच्याकडे आहेत की नाही आपण असं विचार करत नाही, आपण बिनधास्त मागतो. 100 रुपये द्या, 200 रुपये द्या, हे कॉलेजपासून आपलं चालत असतं, विचार नाही करत. मग अशा वेळेला त्या लोकांच्या अंगावरती म्हणजे एकतर आपण त्यांना सपोर्ट नाही करू शकत फायनान्शियली स्वतः, आणि आपले फायनान्शियल प्रॉब्लेम त्यांच्याकडे घेऊन जायचे आणि म्हणायचं की मी ह्या त्रासात आहे, म्हणजे त्यांना वेगळं टेन्शन द्यायचं. अशा वेळेला मला जेन्युइनली वाटतं की कलाकारांनी ना निर्मात्याला सपोर्ट केला पाहिजे.